तर रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव किशोरी. जर तुम्ही माझा इंस्टाग्राम हँडल बघितला असेल तर काही दिवसांपासून मी महाकुंभसाठी प्रयागराजला होती. तर तिथे असताना मी बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हे मराठीत बनवले आणि महाराष्ट्रातील खूप लोकांना त्याची मदत झाली. त्याचप्रमाणे मी पहिला माझा युट्यूब व्हिडिओ, डिटेल युट्यूब व्हिडिओ हा से ऑप्शन साठी बनवलेला आणि तो पण लोकांना खूप आवडला आणि लोकांना खूप मदत झालेल्याचं लोकांनी सांगितलं, तर त्याचा खूप आनंद झाला. आता मी परत रिटर्न जाणार आहे महाकुंभसाठी प्रयागराजला आणि जाण्या अगोदर मी बॅग वगैरे पॅक करणार आहे. तर मला असं वाटतं ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ म्हणजे ट्रॅव्हल कसं करायचा हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि तिथे गेल्यानंतर काही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि काही फॅसिलिटीज अवेलेबल नाही आणि काय गोष्टींची आपल्याला गरज पडणार आहे हे जास्त गरजेचं आहे. कारण आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम गेलो तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. आम्ही रॅन्डम पॅकिंग केलेली विचार करून की काय काय तिथे गरज पडेल. बऱ्याच गोष्टी आम्हाला तिथे जाऊन घ्याव्या लागल्या आणि खूप साऱ्या गोष्टी घेऊन गेलो पण त्या युजच्या नाही आल्या. तर मला असं वाटतं माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावा की स्पेसिफिकली काय काय गरजेचं आहे नेणं आणि काय काय नाही. जर महाकुंभला जर कोणी जाणार असेल अपकमिंग मंथ मध्ये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित पॅकिंग करू शकता, ओव्हर पॅकिंग किंवा अंडर पॅकिंग होणार नाही आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेत सापडतील. तर आपण स्टार्ट करूयात. हा व्हिडिओ खूप रॅन्डम असणार आहे. माझी बॅग धरत मी तुम्हाला सांगणार काय गरजेचं आणि काय नाही. तर जाताना सुद्धा मी असे 2 बॅग्स घेतलेल्या, ही एक मोठी बॅग आणि एक छोटी बॅग. कारण एवढंच, कारण मी 7 ते 10 दिवसांचा प्लॅन केलेला आणि एका छोट्या बॅग मध्ये येणं पॉसिबल नव्हतं. जर तुम्ही 1 किंवा 2 दिवसाचा प्लॅन करत असाल तर तुम्ही फक्त चेकलिस्ट टिक करू शकता, पण ती कमी अमाऊंट मध्ये. त्यामुळे तुम्हाला एवढ्या 2 मोठ्या बॅगांची पण गरज पडणार नाहीये. ठीक आहे. व्हील बॅग मला खरंच खूप फायद्याची ठरली, कारण की बऱ्याच जागांवरती आपल्याला कम्युट करताना, फॉर एक्झाम्पल स्टेशनला उतरल्यानंतर ऑटोवरून उतरल्यानंतर स्टेशन पर्यंत वगैरे त्याच्यामध्ये तुमचे ब्लँकेट्स असतील, जे त्या दिवशी न लागणारे कपडे वगैरे असतील, तुम्ही हे सगळे त्यामध्ये ठेवू. ही बॅग गरजेची आहे, कारण की जेव्हा कधी तुम्ही संगमावरती जाता, संगम स्नानासाठी वगैरे जाता, तेव्हा त्या बॅगेमध्ये आपण आपले ओली कपडे, पॉवर बँक, खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकतो. ती बॅग मला इम्पॉर्टंट वाटली. तर अशा टाईपमध्ये स्मॉल साईज मध्ये जरी तुमच्याकडे असेल तरी चालेल. ही माझी लॅपटॉप बॅग. आता हे झालं बॅगच्या बाबतीत. त्याच्यानंतरची सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही आपला ब्लँकेट गरजेचं ह्यासाठी आहे, जर तुमचं प्रॉपर स्टे झालेलं आहे डिसाईड कुठे राहायचं काय, तर ते तुम्हाला ब्लँकेट्स प्रोव्हाइड करतील, राहायला खाली टाकायला प्रोव्हाइड करतील सगळं. पण जर समजा तुमचं राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही झालेली आहे, मग तुम्ही काय करा, तर खाली थोडंफार काहीतरी हंतरायला घ्या आणि अंगावरती पांघरून. ह्या 2 गोष्टी मस्त टाकाच. ह्यानंतर झाले आपले कपडे. थोडेसे एस्थेटिक कपडे घ्या ह्या करण्यासाठी, कारण की तिथे त्या माहोलमध्ये गेल्यानंतर असं खूप सजू वाटतं. असं वाटतं की महाकालचा भस्म लावावा, टीका लावावा, एकदम छान त्या वाईब मध्ये राहावं. त्यामुळे त्याच प्रकारचे कपडे तुम्ही नेलत तर, थोडेफार त्या प्रकारचे कपडे तुम्ही नेलत तर तुम्हाला तिथे सजण्याचा मस्त मजा येईल. आता किती प्रमाणात कपडे न्यायचे, तुम्ही किती दिवस राहता, हे सगळं मी जे सांगते ते तुम्ही किती दिवस राहता ह्याच्यावरती डिपेंड करणार आहे, कपड्यांचं स्पेसिफिकली. कारण की सगळ्यात जास्त माझा इश्यू जो तिकडे झाला तो म्हणजे कपडे सुकले नाही. मी जेव्हा होती कालच्या दिवसांपर्यंत ऊन खूप कमी होतं, कपडे सुकत नव्हते. 3 दिवस झालं, 4 दिवस झालं तरी कपडे सुकत. त्यामुळे आयदर तुम्ही किती जाऊन थोड्या दिवसांसाठी जात असाल, कपडे वॉश करू नका, आणि जर खूप दिवसांसाठी जाणार असाल तर तशा प्रिपरेशन मध्ये जा की 2-3 दिवस जरी कपडे सुकले नाहीत तर तुम्ही काय हे करू. आणि त्याचमध्ये तुमचं इनरवेअर वगैरे कन्सिडर करा, कारण की कपडे तिथे सुकत नाही. आता कपड्यांचा आणि एस्थेटिक दिसण्याचा प्रश्न आहेच, तर मी असे काही शॉल्स घेऊन गेलेली. माझे तिथे असे शॉल्स मला विकत भेटले नाहीत जवळ आसपास. आम्ही हा विचार करून गेलेलो की तिथे भेटतील, पण तिथे कुठे आसपास दिसले नाही. त्यामुळे अशा प्रकारचे शॉल्स जर तुम्हाला महादेवाचं, ओमचं वगैरे असं घालायचं असेल, ऑरेंज कलरचे फडा वगैरे घ्यायचा असेल, जे कोण, जसं मी हा फडा घेते, ऑरेंज कलरचा घेते, असं तुम्हाला फोटोज साठी घ्यायचे असतील, ऑरेंज कलरच्या त्या वाईब मध्ये मॅच करायचं असेल तर असे फडे नक्की घ्या सोबत. ठीक आहे. एस्थेटिक कपड्यांच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्याच्यापैकी एक म्हणजे आपलं हे जॅकेट्स, थंडीचे जॅकेट. मी फक्त थंडीचे जॅकेट्स नव्हती घेऊन गेलेली, मी टोपी पण घेऊन गेलेली, ग्लव्स पण घेऊन गेलेले. तिथे जाताना ट्रेनमध्ये भेटतात असं आम्ही विचार केलेला, भेटतील, पण ते क्वालिटी डिफर करते. तुमची थंडी निघेल की नाही निघेल हे सांगू नाही शकत. त्यामुळे मी इथूनच जाताना घेऊन गेलेली आणि ही आम्हाला गोष्ट खूप 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 हेल्पफुल ठरली, कारण की तिथे खूप टेम्परेचर कमी होतं, खूप थंडी होती, खूप वाट लागली आमची. आणि म्हणतात की फेब्रुवारीमध्ये थंडी कमी होईल, पण तिथलं कमी होईल तरी आपल्यासाठी ती थंडीच आहे. त्याच्यामुळे रात्रीचं स्पेसिफिकली आम्हाला खूप गरजेचं पडलेलं. तर तुम्ही थंडीचे कपडे नक्की ठेवा. मी थर्मल्स पण घेऊन गेलेली, ज्यातून आपण घालतो कपड्यांच्या. मी थर्मल्स पण युज करत होती आणि वरून जॅकेट्स, टोपी, ग्लव्स वगैरे हे पण युज करत होते. तर तुम्ही पण ते सगळं वापरा. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर प्रचंड थंडी आहे तिथे. तर हे झाले थंडीचे कपडे. आता कपड्यांचं सगळं सॉर्टेड आहे. ठीक आहे, कपड्यांचं झालं व्यवस्थित. तुम्ही थंडीचे कपडे घेतले, नॉर्मल घेतले, एस्थेटिक घेतले, शॉल वगैरे घेतलं, सगळं झालं. अंगावरचं पांघरून घेतलं, अंथरून घेतलं, हे झालं. आता ह्याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे पहिल्याच सगळ्यात गोष्ट म्हणजे जे मेडिसिन्स ह्यासाठी महत्वाचे. आम्ही बेसिक मेडिसिन्स घेऊन गेलेलो, पण तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला थंडीमुळे जास्त घसा खवखवत होता. तिथे खूप जास्त हे होतं, खोरा बोलतात ना, म्हणजे खूप फॉग होता, स्मोक फॉग खूप होता. तर बऱ्याच लोकांचे आमचे घसे खराब झाले. त्यामुळे कफ सिरप आम्हाला जास्त गरजेची पडली तिथे, अँटीबायोटिक्स जास्त गरजेच्या पडल्या
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जण गेलेलो त्यांच्यापैकी अर्ध्यापेक्षा जणांचं पोट खराब झालेलं ह्या कारणासाठी की तिथे जे जेवण आपण बाहेर खातो, आपण काही दिवसांसाठी जातो, आपण असं विचार करतो की खूप चमचमीत मस्त वगैरे खावं हे ते, पण ते खरंच खूप बाधतंय कारण की तिथे फूड क्वालिटी कंट्रोल काहीच नाहीये. कोणी येतंय काही विकतंय, जे संगम एरियामध्ये कोण विकून देत नाही, पण बाहेरचे जे स्टॉल्स वगैरे ते कोणी येतंय काही विकतंय. त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी कशी असेल हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे बाहेरचं जेवढं होईल शकेल तेवढं अवॉइड करा. खाण्याचे ऑप्शन्स म्हणजे व्यवस्थित प्रॉपर जे पुरी भाजी वगैरे असं काय असेल तर ठीक आहे, पण तसं चमचमीत ते बर्गर वगैरे नूडल्स वगैरे टाकलेला बर्गर वगैरे हे असलं तर काय अजिबात खाऊ नका. खूप पोटाची वाट लागेल, पोट खराब होईल. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही काळजी घ्या. आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं आणि आमचे खूप दिवस खराब झालेले. तर मेडिसिन मला असं वाटायचं की वारीमध्ये जसं सारखे मेडिसिन्स भेटतात तसे मेडिसिन्सचे स्पॉट खूप कमी होते. जेव्हा मी होते तेव्हा कमी होते. आता वाढणार असेल तर माहित नाही, पण तेव्हा मी जेव्हा गेली तर खूप लांब लांब डिस्टन्सवरती थोडे मेडिकल म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सेक्टरमध्ये 1 किंवा 2 वगैरे आहेत फॅसिलिटीज, पण असं कंपॅरेटिव्हली चालता सारखं नाही तुम्हाला. त्यामुळे आणि जसं तुम्हाला मेडिकलमध्ये जायचंय, काय घ्यायला वगैरे जायचंय, काय दुकानात वगैरे जायचं, ते खूप लांब लांब तेवढ्यासाठी तुम्ही एवढं लांब नाही जाऊ शकत. त्यामुळे बेसिक मेडिसिन्स जे तुमच्या गरजेचे असतात, फॉर एक्झाम्पल डिसेंट्रीचे, कफ सिरपचे वगैरे हे सगळे अँटीबायोटिक्स वगैरे सोबत घेऊन चाला. हे झालं मेडिसिन्सच्या बाबतीत. आता दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी. माझ्या एका म्हणजे सोबत जे आलेले त्यांनी काय केलं की आम्ही तिथे कॉफी प्यायला गेलेलो, त्यांनी 120 रुपये भरले ते कॉफी प्यायला, कारण की त्याला त्याचा फोन चार्ज करायचा. तर चार्जिंग पॉईंट खूप कमी आहे. ज्या आश्रयस्थळ वगैरे जिथे आहे तिथे चार्जिंग पॉईंट आहे, जिथे तुम्ही राहणार तिथे चार्जिंग पॉईंट आहे. म्हणजे समजा दिवसभर तुमची बॅटरी संपली वापरून वगैरे तर तुम्ही काय, त्यासाठी खूप 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 गरजेचं म्हणजे पॉवर, नाहीतर तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह नाही करू शकत. आणि तुम्ही म्हणाल मोबाईलचं जास्त गरज नाही, फोटो काढले बास झालं, तिथे नेटवर्क तर नसणार आहे. तर नेटवर्क खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे, खूप मस्त नेटवर्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही फोटोज अपलोड करणार, व्हिडिओज काढणार, हे करणार ते करणार, एक दुसऱ्याशी कॉन्टॅक्ट तुम्हाला करावं लागणार सगळं जे काय. त्यामुळे पॉवर बँक खूप गरजेची गोष्ट आहे. पॉवर बँक झालं, तुमचं चार्जर झालं, ही गोष्ट झाली. जर तुम्ही क्रिएटर असाल तर तुमचा SSD वगैरे स्टोरेज स्पेस व्यवस्थित घेऊन जावा. स्टँड वगैरे, ड्रोन तर अलाउड नाहीये. आता ह्याच्या व्यतिरिक्त आहे स्किन केअर. आता मला बऱ्याच महिला विचारत होत्या, त्यांचा DM आलेले की आपण संगमावरती आंघोळ करतो तेव्हा आपल्याला स्किन इन्फेक्शन होतं का, असे काही जणांनी प्रश्न विचारले. तर अजिबात नाही. मी खूप स्किन सेन्सिटिव्ह आहे, मला काही इन्फेक्शन झालेलं नाही, कारण की ते फ्लोईंग वॉटर, नद्यांचं फ्लोईंग वॉटर आहे आणि खूप क्लीन केल्यात. पहिल्यापासूनच ते क्लीन होत आलेले आहेत नद्या, खूप क्लीन ठेवल्यात घाट वगैरे. तुम्हाला माझ्या युट्यूब शॉर्ट्स मध्ये तुम्ही बघाल, मी आता क्लिनलीनेसचा पण एक व्हिडिओ टाकणार आहे. खूप क्लीन वगैरे आहेत नद्या, तुम्हाला स्किन प्रॉब्लेम काही होणार नाही. फक्त प्रॉब्लेम झाला तर तो म्हणजे थंडीमुळे होऊ शकतो तिथल्या. जी कोणती तुम्हाला क्रीम सूट करते ती घेऊन जा. मी जास्त क्रीम वापरत नाही, पण एखाद्याचं स्किन खूप ड्राय किंवा काय असेल तर तुम्ही लोशन वगैरे घेऊन जाऊ शकता, ह्या कारणासाठी की थंडी जास्त आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं मेकअपचं सामान, काजळ, टिकली, कानातले वगैरे हे सगळं, बँगल्स हे सगळं घेऊन जाऊ शकता. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर म्हणाल, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन चालायचं, खूप 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 चालायचं. आता चालताना जे तुम्हाला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल चप्पल असेल तीच घेऊन जा. मी विचार केलेला की मी शूज पण घेऊन जाईन आणि माझी नॉर्मल युजची सँडल आहे ज्याला मी कम्फर्टेबल ती पण घेऊन जाईन. पण गोष्ट अशी झाली की शूज माझी ओव्हर पॅकिंग झालेली, त्यामुळे मी शूज कट केले. पण मला असं वाटतं तिथे जाऊन पश्चाताप झाला तर काय, पण मला पश्चाताप नाही झाला शूज न नेलेल्याचा, कारण की मी जास्त करून शूट करत होती, संगम एरियामध्ये वगैरे होती, पाण्यात वगैरे जायची. तर शूज ओले झाले तर ते सुकूच शकत नाहीत, तिथे अजिबात सुकू शकत नाही. जर तुम्ही शूज घेऊन गेला तर तुम्ही त्याला ओलं होऊन देऊ नका, आणि तुम्हाला अलाउड पण नाहीये शूज घेऊन नदीच्या जवळ जाणं. पण तुम्हाला जर एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल, कुठे ठेवायचं असेल वगैरे असं काय असेल तर कम्फर्टेबल ज्या चपलीमध्ये आहे ती घेऊन जावा. थंडीचं जर म्हणाल तर तुम्ही सॉक्स घेऊन जाऊ शकता. मी पण सॉक्स घेऊन गेलेली, सॉक्स प्लस मी चप्पल असं करून युज करायची. आणि ह्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कॅश. सोबत कॅश कॅरी करा 2 कारणांसाठी. पहिलं कारण हे की जे छोटे ठेले आहेत, भेळ वगैरे कोण विकायला आलंय वगैरे, तुम्हाला खायचं इच्छा असेल तर तुम्हाला कॅश द्यावी लागणार आहे. ते UPI नाही चालणार, UPI म्हणजे ते एक्सेप्ट नाही करणार, चालणार नाही म्हणजे एक्सेप्ट नाही करणार. मी तुम्हाला सांगते सगळ्या सोयी आहेत तिथे, पण त्या थोड्या लांब लांब आहे. ATM पण बनवलेत ह्या कुंभ सोहळ्याच्या आतमध्ये, टेम्पररी ATMs बनवलेले आहेत. पाहिजे त्या बँकचे आतमध्ये ATM आहे, चुंगीच्या तिथे, चुंगी एरिया तिथे सगळं आहे. पण तुम्ही स्वतःसोबत कॅश कॅरी केली तर तुम्हाला इकडून तिकडून पळावं लागणार, त्यामुळे डिसेंट अमाऊंट कॅश सोबत कॅरी करा. मला तसं जास्त राहायचा खर्च वगैरे आला नाहीये. तुमचा राहायचा जो खर्च असेल प्लस थोडीफार कॅश वरती घेऊन चला. आता ह्यासोबतच काहीतरी सुखा खाऊ वगैरे घ्यायचं. आम्ही सगळं फरसाण भडंग वगैरे सोबत घेऊन गेलेलो, कारण की सकाळचा ब्रेकफास्ट करायचा असेल, खाली बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा घरून जे बनवून आणले ते आम्ही खाणं प्रिफर केलं. दुपारचं जेवण किंवा काय आम्ही लंगरमध्ये करायचो तिथे, कारण की मी शूटला जायचे तिथे खूप सारे लंगर असायचे. तर दुपारचं जेवण मी त्या लंगरमध्ये करायचे, आणि रात्रीचं जर लंगर भेटला तर खायचं, नाहीतर मग आम्ही बाहेरून खाऊन यायचो. थोडं तुम्ही घरून न्याल खाणं तेवढं बेटर आहे तुमच्यासाठी, तब्येतीसाठी. त्यामुळे खाण्याचं जरा थोडंफार पॅक करा. तिथे गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्हाला एक गोष्ट घ्यावी लागली, ते म्हणजे हीटर. या कारणासाठी की बरेच जण आजारी पण पडलेले थंडीमुळे, तर
आणि थंड पाण्याने अंघोळ सगळ्यांना जमत नव्हतं. त्याच्यामुळे मग हीटर घेतला. होमस्टे केलेला, पण ते आम्ही त्यांना बॉदर नाही केलं. ज्या रूम मध्ये आम्ही होतो तिथे गॅस वगैरे नव्हतं, तर हीटर एक गरजेची गोष्ट आम्हाला वाटली. मी आता परत जाताना हीटर कॅरी नाही करणार आहे, कारण की मी होमस्टे घेणार आहे आणि मला थंड पाण्याने आंघोळ केलेलं चालतं. जर तुम्हाला थंड पाण्याने गोष्ट हँडल नसेल होत तर तुम्ही हीटर कॅरी करा. हे मला संगमावरती तसंही थंड पाण्याने आंघोळ करावी लागणार. पण जर तुम्हाला इतर वेळेस घरी येऊन फ्रेश व्हायचं, गरम पाणीच पाहिजे वगैरे, तर सगळेच प्रोव्हाइड करू शकतील असं मला वाटत नाही. छोटासा हीटर अरेंज करू शकला तर घ्या, नाहीतर मग तिथे काही जुगाड झाला तर मग सांग. ह्यासोबत दुसरी गोष्ट जी आम्हाला अरेंज करायला लागलेली ते म्हणजे पांघराय. जर तुम्ही चांगल्या स्टे मध्ये राहाल तर तुमचा हा सगळा प्रश्न सुटणार आहेत खरं तर. पण माझ्यासारखं जसं आम्ही कसंही गेलेलो तेव्हा आम्हाला एक होमस्टे भेटलं, त्यांनी एक रूम दिलेली आम्हाला खाली करून, पण काय हंतरायला पांघरायला वगैरे काही नव्हतं. त्याच्यामुळे तर तुम्हाला तसं व्यवस्थित भेटलं तर चांगलंच, नाही भेटलं तर तुम्हाला हंतरायला पण काय. आता ह्याच्यानंतर माझ्या अनुभवाने एक गोष्ट जी गरजेची आहे ती म्हणजे, गरजेच्या पेक्षा तुम्ही त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ते म्हणजे फायनान्शियल एक्सप्लॉयटेशन. खूप लोक ट्रॅव्हल करण्यामुळे, जे नवीन आहेत लोकांना माहिती नाहीये काय करावं, किती रुपये दिले पाहिजेत वगैरे. आम्ही जातानाच आम्हाला खूप पैसे सांगत होते, त्यामुळे आम्ही रॅपिडो बुक केलेली, पण रॅपिडोने जेवढं पैसे लिहिलेलं त्याच्यापेक्षाही जास्त मागत होता आणि आमच्या मागेच फिरवतं की नाही एवढेच दिले पाहिजेत वगैरे म्हणून. तर रॅपिडो बुक केलं, पण ते कॉस्ट जास्तच पडली. तर फायनान्शियल एक्सप्लॉइट खूप होण्याचे चान्सेस आहेत. लोकल्सला होईल तेवढं विचारा की किती दिले पाहिजेत, ओव्हर पे करू नका. गव्हर्नमेंटने खूप लॉज बनवलेले आहेत, मेल अथॉरिटीने, महाकुंभ मेल अथॉरिटीने, पण ते लोक फॉलो करत नाहीत. ते बोटच्या बाबतीत असू किंवा ई रिक्षाच्या बाबतीत असू, आणि जर तुम्ही पीक टाइमला गेला तर ते बोलतील नको म्हणून, कारण त्यांना माहिती कोण ना कोणतरी देणार आहे. पण ओव्हर स्पेंड करू नका एवढं. दुसरी गोष्ट, जर तुम्ही फॉर एक्झाम्पल जनआश्रयस्थळ वगैरे अशा ठिकाणी कुठेतरी राहायचा प्लॅन करत असाल, पब्लिक स्पेसिंग मध्ये किंवा असं काहीतरी, तुम्हाला माहित नसेल तुमच्या लगेजचं काय वगैरे करावं लागणार आहे, कारण की तिथे लॉकर्स नाहीये, लॉकर फॅसिलिटी नाहीये तिथे. तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही छोटेसे लॉक वगैरे कॅरी करू शकता तुमच्यासोबत, जेणेकरून तुम्ही बॅग लॉक करून जाल. त्यासोबतच तिथले एक फॅसिलिटी खूप छान अवेलेबल आहे, ते म्हणजे वॉटर एटीएम. तुम्ही जर रिफिलेबल बॉटल तुमच्यासोबत नेली तरी चालेल, किंवा तिथे वन टाइम तुम्ही 20 रुपीजची जी बॉटल असते 1 लिटरची, ती घेऊन तुम्ही जोपर्यंत तिथे आहात तोपर्यंत तुम्ही तिला रिफिल करून तुम्ही युज करू शकता. थोड्या डिस्टन्सवरती तिथे वॉटर एटीएम्स बनवले गेले, जिथे तुम्ही 1 रुपयाचा कॉईन टाकू शकता, 5 रुपयाचा कॉईन टाकू शकता, 20 रुपयाचा कॉईन टाकू शकता. किती टाकलं तर 1 लिटर पाणी येणार. 1 लिटरचा कॉईन टाकला तर तुम्ही ते रिफिल करत बसू शकता. त्यामुळे पाणी विकत घेण्याची अशी काय गरज नाहीये तिथे. आता तुम्ही म्हणाल जेव्हा तिथे असेल छोट्या बॅग मध्ये काय न्यायचं आणि मोठ्या बॅग मध्ये, तुम्ही दिवसाचं फॉर एक्झाम्पल निघाला, तुमचं सगळं ब्लँकेट वगैरे मोठ्या बॅग मध्ये ठेवून दिलं. आता छोट्या बॅग मध्ये तुम्हाला न्यायला काहीच नाहीये, तुम्हाला असं वाटेल कशासाठी हो, एका पॉवर बँकसाठी. तसं नाहीये. त्या बॅग मध्ये तुम्ही तुमचे थंडीचे कपडे टाका, ग्लव्स हे टाका, टोपी टाका, ग्लव्स टाका, सगळं टाका. फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळचं निघालात फिरायला किंवा सगळं काही बघायला, एक्सप्लोर करायला, आणि तुम्ही सगळं फिरला. आता तुम्हाला रात्र झाली, उशीर झाला, संध्याकाळ झाली, तुम्ही काय करणार, तुम्हाला थंडीचे कपडे पाहिजे, फॉर एक्झाम्पल टोपी पाहिजे, ग्लव्स पाहिजे, जॅकेट वगैरे तुम्हाला त्या बॅग मध्ये पाहिजे, गरजेची आहे ती बॅग. म्हणून म्हटलं ती छोटी बॅग खूप गरजेची आहे, कारण जसं थंडी वाढेल तुम्हाला कळणार नाही काय करावं. त्या बॅग मध्ये सेफ्टी म्हणून सगळं घेऊन जावा थंडीचं, आणि म्हणजे तुम्ही पाहिजे तेव्हा ते घालू शकता, थंडी वाजली की घालू. आता ही सगळी झाली माझ्या साईडची तयारी, की मला काय गरजेचं पडलं आणि मी माझी कशी पॅकिंग करते, आणि ह्या सगळ्या गोष्टी उपयुक्त माझ्यासाठी ठरल्या. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील की हे घ्यावं की नाही, ते घ्यावं की नाही, ह्या गोष्टीची गरज आहे की नाही, त्या गोष्टीची गरज आहे की, तिथे काही हे फॅसिलिटी भेटेल की नाही वगैरे, असं काही जे काय असेल ते तुम्ही मला ह्या युट्यूब व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा. मी नक्की रिप्लाय देणार आहे. इंस्टाग्रामला खूप मेसेजेसचा फ्लड येत असल्यामुळे थोडा अवघड जाते मला तिथे रिप्लाय करणं, पण युट्यूबच्या ह्या व्हिडिओजला मी नक्की रिप्लाय देणार. तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचार. आणि खूप लोक विचारतात की आम्हाला खूप लहान बाळ आहेत किंवा आई वडील वयस्कर आहेत किंवा कोणाचं काही प्रॉब्लेम आहे, तर यावं, कधी यावं. तर मी म्हणेन अशा लोकांना की गर्दी प्लीज अवॉइड करा, कारण की तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा त्रास होणार आहे. तिथे हँडिकॅप व्यक्ती असू, लहान बाळ असू, म्हातारे असू, त्यांच्यासाठी वेगळी काहीच सोय केलेली नाहीये, जेवढं मी बघितलंय. सगळ्यांना सामान्यांसारखं चालावं लागणार, इन्स्टा व्हिडिओ मध्ये सांगितलंय, कारण की असं वेगळं गाड्या तिथे जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ट्राय करा की गर्दी नसलेल्या दिवशी या प्लीज. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर प्लीज ह्या युट्यूब व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा, मी सगळ्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पुढचा व्हिडिओ बघूयात आपण ट्रॅव्हल कसं करायचं, वेगळ्या स्टेट्स मधून प्रयागसाठी असू किंवा प्रयागच्या इंटरनली ट्रॅव्हल कसं करता येईल. तर मी परत सांगते, जे कोणी महाकुंभला जाण्याची तयारी करत असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा, कारण की हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.